अरे हिल अरेंजमेंट गेली मग पैठणला गेला मग गेला नवपुते महाराज तिथं मला माल झालं पेट्रोल पंपापर्यंत हल्ले ना आता काय टाकी महाराज बरोबर खरं सांगा ते म्हणे आता बाबा पोर आणि नाही मला आव्हाना करावी तातडी परमार्थ समजून घ्या. परमार्थ म्हणजे योग्य कर्म. परमार्थ म्हणजे वेळेला महत्व देणं याचं नाव परमार्थ. परमार्थ म्हणजे नेमकं काय? व्यवहार क्लिअर करणं याचं नाव परमार्थ. परमार्थ म्हणजे नेमकं काय? जीवन चांगलं जगणं, शुद्ध आहार घेणं, इथे नाम परमार्थ. परमार्थ म्हणजे भोळा त्याचा भाव भोळा त्याचा देव म्हणे कस परमार्थ म्हणजे मूर्खाचा बावळटाचा नालायकाचा परमार्थ नाही. विचारानं परिपक्वता प्राप्त करून घेणं याचं नाव परमार्थ. ऍक्टिव्हपणा येणं याचं नाव परमार्थ. गांग्या म्हणलं का गांग्याचा परमार्थ त्याला शेडा वळायला माणसाचा परमार्थ आहे. ब्रिलियंट होणं याचं नाव परमार्थ. वेळ कळणं, वेळेचं महत्व कळणं याचं नाव परमार्थ. ज्याला वेळ कळाले नाही, ज्याला शुद्ध कर्म कळालं नाही, ज्याला डोक्यात आणि पोटात काय टाकावं हेच कळालं नाही, पोटात काय टाकावं आणि डोक्यात काय टाकावं हे ज्याला कळालं नाही त्याने किती माळा घातल्या नाही ना महाराज. पोटात आणि डोक्यात ज्याला योग्य वेळेत आणि योग्य वयात टाकता आलं परफेक्ट झालं. ज्याला पोटात काय टाकावं हे कळा ना, येड्या झालेल्या कोंबड्या काय खातो ते थोडी दंडात असावी डोक्यात असावी. हेअरस्टाईल का हेडस्टाईल पोरग असं फार दंडळीची खंडळ बरमुडून ठेवलं साऱ्या गावात. पत्ती येडी पैदा बापाकडे डीएनए स्टँडर्ड लागतो. बाप आहे ना, बापाकडे ब्लडची शुद्धता लागते, बायोलॉजी चालणार आहे, लक्षपूर्वक आहे. जिथं बापाची बीजाची शुद्धता आहे तिथं मुलं मुली स्टँडर्ड आहे. जिथं बापाचं बीजाची शुद्धताच नाही तिथं मुलंही तसेच मुलीही तसेच. मुली बी तेरे बिन जिया नाही लागत मला मुली महाराज. पोरं सुद्धा हो, ज्या घरामध्ये बापाकडे कर्म शुद्ध नाही, ज्या घरामध्ये बापाकडे आहार शुद्ध नाही, ज्या घरामध्ये बापाची संगत आणि पंगत शुद्ध नाही त्या घरातलं पोरगही तसंच निघतं, पोरगी तैसे फळ वरी आले मंगळ. म्हणून बाप हा महत्वाचा आहे. बाप महत्वाचाच आहे. बाप मोठाच आहे. महिला आईपेक्षा बाप मोठाच आहे. पक्षामध्ये सुद्धा कर्तृत्व बापाचं आहे महाराज. चिमणा घरट विणायला मदत करतो. तुम्हाला गरुड माहित आहे? गरुड पिवळा पितांबर केसा गगनी झळकला, गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला, ए ओ विठ्ठले माझे माऊली. गरुडाची पत्नी ती माहिती
आता मी आलेलो मै बायको आलेली, तुम्ही काय म्हणता? होय कल्याण महाराज ये आणि महाराजीनं तसं गरुडाची, हा मला हेच म्हणायचं, गरुडाची गरुडी बरोबर आहे ऐका म्हणता. ती गरुडी पक्षीनी ज्यावेळेस वयात येते ना, वयात लग्नाच्या त्यावेळेस तिच्या ते चोचीतनं ते विशिष्ट प्रकारचा आवाज काढते. तिथं 10-12 गरुड एकत्र येते. पण ती आपल्या नवरा निवडताना, साथीदार निवडताना परीक्षा घेते. ते आपल्या पुरी येऊन नाही जेपरा रापार दिसला लेट आहे म्हणून मोठ्या घरातली पोरं सुद्धा आणि पोरी सुद्धा, वारकरी संप्रदायातल्या योग्य वळणाचे पोरं सुद्धा आणि पोरी सुद्धा जीवन आनंदाच जगणार, आनंदाच जगणार. आणि म्हणून जगत असताना ती गरुडीन आपला साथीदार शोधते नाही. 10-12 गरुड जमा होतात आणि ती आपल्या मालकाची परीक्षा घेण्याकरता महाराज अंगठ्या एवढ्या जाडीची काडी चोचीच पकडते, वर उडत जाते. गरुड म्हणजे असं सांगतात स्पीड जवळजवळ त्याची नाही, त्याची उडण्याची भरारी 2-3 हजार फूट असते. 3-3.5 हजार फूट जाते ती वरती असं सांगतात. म्हणजे विमानाचे वर असतात म्हणजे भयान गगन भरारी असते गरुडाची. आणि ती गरुडीन वरती जाते. 5-7 गरुड तिच्या पाठीमागून राहतात. ती वरून ती काडी सोडून देते नौगुडवा बाबा